तिकडे बीड जिल्ह्यामध्ये दोन समाजाचे दोन मेळावे होणार आहेत। परळीमधील भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून ओळखला जाणारा दसरा मेळावा होतोय। यंदा दसरा मेळावा 11 वर्ष पूर्ण करत आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यामधील सावरगाव घाट या ठिकाणी भगवान भक्तिगडावर हा मेळावा दुपारी होईल। दुसरीकडे बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा पार पडेल। मनोज जरांगे यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तरी सुद्धा नारायणगडावर मेळावा घेण्यास जरांगे मात्र ठाम आहेत। दरम्यान शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। आपण पाहूयात। उभा राहता येत नाही, सांगता येत नाही। बघू तिथे गेला, परंतु काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांविषयीचे निर्णय, शेतकरी खूप अडचणी त्यांच्या न्यायासाठी ते निर्णय घ्यायचे ते मंदिरात बसूनच चर्चा करूनच पुढचं शेतकऱ्यांसाठी लढा जाहीर करणार। तुमची तब्येत कमालीची घसरली आहे, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणून, तर तुम्ही जाण्यावर दर्शन घेऊन येतो, पारंपरिक पूजा बाकीचं काय उभा राहता येईल म्हणून नाही सांगताय, बोलता येईल ते पण नाही सांगता। पण चर्चा गडाच्या मंदिरात बसून चर्चा लोकांबरोबर करणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढची लढाई, त्यांना न्यायासाठी मात्र लढवून घोषणा करणार आहे।